मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। भाजपच्या लोणी वक्तव्यावरून विधानसभेत गदारोळ। मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी। विधानसभेत नाना पटोले आक्रमक। नाना पटोले विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर गेले। नाना पटोले अध्यक्षांवर धावून गेले। नाना पटोलेंनी माफी मागावी। मुख्यमंत्री फडणवीस विधानसभेत आक्रमक। काँग्रेस आमदार नाना पटोले यांचं दिवसभरासाठी निलंबन। सभापतींच्या आसनासमोर जात आक्रमक झाल्यानं नाना पटोलेंचं दिवसभरासाठी निलंबन। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची कारवाई। भाजपच्या आमदार मंत्र्यांकडून शेतकऱ्यांचा अपमान। शेतकऱ्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही। रोज निलंबन केलं तरी आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार। नाना पटोले ठाम। लोणीकरांनी माफी मागितली असती तर प्रकरण मिटलं असतं। आम्ही काहीच बोलायचं नाही का? शेतकऱ्यांच्या अपमानाविरोधात आवाज पण नाही उठवायचा का? नाना पटोलेंच्या निलंबनावरून आदित्य ठाकरेंचा सवाल। शेतकऱ्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही। सरकारनं नाना पटोलेंची माफी मागावी। विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेणार। यांची भेट घेतली। विधानसभेतील गोंधळानंतर विधिमंडळातील दालनामध्ये दोघांची भेट। आंदोलनावेळी राजू शेट्टींना पोलिसांनी ताब्यात घेतलं। कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाविरोधात चक्काजाम आंदोलन। शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यांमध्ये चक्काजाम आंदोलन। शेतकऱ्यांना आपली जमीन वाचवण्यासाठी रस्त्यावर यावं लागतंय। शक्तीपीठ महामार्ग सरकारनंच रद्द करावा। सतेज पाटलांची मागणी। शक्तीपीठ महामार्गाबाबत लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ। शेतकऱ्यांची अनुमती झाल्यानंतर मार्ग करण्याची सरकारची भूमिका। हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। कोल्हापुरात शक्तीपीठ विरोधी आंदोलकांचा पंचगंगा नदीत उडी मारण्याचा प्रयत्न। स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी नदीत उडी घेण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना रोखलं। राज ठाकरे उद्धव ठाकरेंमुळेच पक्षाबाहेर गेले। आता परत या म्हणून का प्रयत्न करतायत? नारायण राणेंचा ट्विटमधून सवाल। शिवसेनेच्या अधोगतीला उद्धव ठाकरे जबाबदार। नारायण राणेंची टीका। नारायण राणेंनी स्वतःचा पक्ष का सोडला? ठाकरेंच्या सेनेचे आमदार भास्कर जाधवांचा सवाल। राणे कुटुंबाची चोच नरकातच बुडालेली असते। भास्कर जाधवांची राणे कुटुंबावर टीका। तर भास्कर जाधवांकडून नितेश राणेंचा नेपाळी वॉचमॅन असा उल्लेख। मुंबई भाजपा अध्यक्षपदाबाबत भाजपात अद्यापही निर्णय नाहीच। मुंबई पालिका निवडणूक शेलारांच्याच नेतृत्वाखाली होण्याची शक्यता। निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शेलारांची निवड। भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांची बिनविरोध निवड। प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाणांचा एकमेव अर्ज। किरण रिजिजू घोषणा करणार। विजयी मेळावा वरळीत होणार असल्याची सामनातून घोषणा। मेळाव्याला उद्धव ठाकरेंसह राज ठाकरे उपस्थित राहणार। चलो वरळी म्हणत नागरिकांना मेळाव्याला उपस्थित राहण्याचं आवाहन। हिंदी सक्तीचा GR रद्द झाल्यानंतर राज आणि उद्धव ठाकरेंचं मराठी जनांना एकत्र पत्र। मराठी जनांनी सरकारला नमवलं। वाजत गाजत गुलाल उधळत मेळाव्याला या, नागरिकांना आवाहन। महसूल राज्यमंत्री वाळू पकडतात त्याचे मी पुरावे देतो। वाळू चोरीवरून अनिल परबांचे विधान परिषदेत गंभीर आरोप। पकडलेली वाळू गरिबाला 5 ब्रासने द्यायला हवी पण दिली जात नाही। महसूल राज्यमंत्र्यांना सस्पेंड करू शकतात का? परबांचा बावनकुळेंना सवाल। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर शुभेच्छा। दोघं बंधू एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट। अर्जुन खोतकरांची प्रतिक्रिया। शक्तीपीठ महामार्गाविरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची विरोधकांची मागणी। विधिमंडळाला लवकरच प्रधान सचिव मिळणार। विधान परिषद सभापती राम शिंदेंकडून प्रधान सचिव नेमण्याबाबत प्रस्ताव। कायदेविषयक अभ्यासक प्रधान सचिव म्हणून आणण्याच्या हालचाली सूत्रांची माहिती। विधान भवनाच्या पायऱ्यांवर धनंजय मुंडे आणि भास्कर जाधवांची भेट। दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ संवाद तर मुंडे आणि जितेंद्र आव्हाडांची देखील भेट झाल्याचं पाहायला मिळालं। सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण मानेंचा उद्या भाजपात प्रवेश। फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत प्रवीण माने उद्या भाजपात प्रवेश करणार। भाजप प्रवेशापूर्वी इंदापुरात प्रवीण मानेंचे भावी आमदार म्हणून बॅनर्स। नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता। पवार गटाचे गणेश गीते पुन्हा भाजपच्या वाटेवर। गणेश गीते यांनी विधानसभेला नाशिक पूर्वमधून निवडणूक लढवली होती। बीडमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाची SIT चौकशी होणार। SITच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी करणार। मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती। बीड विनयभंग प्रकरणातील आरोपींना दुसऱ्या दिवशी अटक झाली। धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागल्याचं दुःख आहे। लवकरच दूध का दूध पाणी का पाणी होईल। संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। अधिवेशन काळात विधान भवनामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या कार्यालयाला जागा नाही। तळमजल्यावर शिंदेंचं दालन मात्र इतर स्टाफसाठी कार्यालय नाही। ऐन अधिवेशनात स्टाफवर मंत्रालयात जाऊन काम करण्याची वेळ।
मंत्री गणेश नाईकांचं विधान भवनातील पहिल्या मजल्यावरील दालन भुजबळांना दिलं. पहिल्या मजल्यावरील दालन भुजबळांना दिल्यानं गणेश नाईक नाराज. सिंधुदुर्गातील युवा नेते विशाल परब पुन्हा राजकारणात सक्रिय होणार. विशाल परबांच्या भाजप प्रवेशाला नारायण राणेंचा विरोध. विशाल परब रवींद्र चव्हाणांचे समर्थक असल्याची चर्चा. चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर विशाल परबांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता. नांदेड हिंगोली राज्य महामार्गावर भाटेगाव शिवारात शेतकऱ्यांचा रस्ता रोको. शक्तीपीठ महामार्गाला विरोध. काही काळ वाहनांच्या लांब रांगा लागल्या. भोकरदनचे आमदार संतोष दानवेंनी केदारखेडा ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली. गर्भवती महिलेवर उपचार करण्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कानउघडणी. शिमला मिरचीच्या बोगस रोपांमुळे लाखोंचं नुकसान झालं. साताऱ्यातील औंध येथील शेतकऱ्यांचे आरोप. कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी घेराव घालत नुकसान भरपाईची मागणी केली. आंबोली घाटात मुख्य धबधब्याजवळ कर्नाटकातील पर्यटकांचा धुडगूस. धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर हुल्लडबाजी. व्हिडिओ व्हायरल. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगर परिषदेवर न्यायालयाच्या आदेशानं जप्तीची कारवाई. तब्बल 50 लाख रुपयांची थकबाकी. साहित्य, खुर्च्या, संगणक, बोलेरो वाहनही जप्त. गोंदियातील दासगावात पैशांसाठी अल्पवयीन मुलीनं जन्मदात्या आईची हत्या केली. अंत्यसंस्कार झाल्यानंतर खड्ड्यात पुरलेला मृतदेह पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतला. अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्यानंतर सत्य समोर. नागपूर स्थानकावर आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे तरुणीचे प्राण वाचले. ट्रेनमध्ये चढत असताना तोल जाऊन तरुणी खाली कोसळली. ड्युटीवर असलेल्या जवानानं तत्काळ तरुणीला ट्रेनपासून लांब खेचलं. धीरज दलाल असं तरुणीला वाचवणाऱ्या जवानाचं नाव. पुण्याच्या मनसरमधील स्मशानभूमीत जादूटोण्याचा अघोरी प्रकार झाल्याचं उघड. अंत्यविधी झालेल्या ठिकाणी चाकू, लिंबू, नारळ, कोहळा, टाचण्या टाकल्याचं समोर. अकोल्यात 4 जुलैपर्यंत अतिवृष्टीची शक्यता. नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा. रायगडच्या माणगावमधील चनाड धबधब्यावर एक व्यक्ती बुडाला. बचाव पथकाकडून बुडालेल्या तरुणाचा शोध सुरू. यंदाच्या पावसाळी पर्यटनाची ही 5वी दुर्घटना. गोंदिया जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे 3 दरवाजे उघडले. 4 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ. 14,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. पंढरपुरात आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाची तपासणी मोहीम. हॉटेल्स, किराणा दुकानं, दूध डेअरी तसेच बासुंदी, खवा, पेढा विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये तपासणी. महाराजा पालख्या सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्यानं पालखी परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे पोलिसांची गस्त. संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचं परंडा तालुक्यात आगमन. परंडा तालुक्यात पालखीचं जल्लोषात स्वागत. माळशिरस येथील संत सावतामाळी मंदिरात फुलांची सजावट. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज दाखल होणार. फरांदे कुटुंबियांकडून फुलांची सजावटीनं भाविकांचं लक्ष वेधलं. सोलापूरच्या अकलूजमधील नीरा नदीत वारकरी मुलगा वाहून गेला. मुलासोबतच्या वारकऱ्यांचं नदीच्या पुलावर रास्ता रोको आंदोलन. जालन्याच्या अंबड तालुक्यातील मुलगा वाहून गेला. उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातील 200 पर्यटक अडकले. पर्यटकांमध्ये 50 जण मुंबईचेही असल्याची माहिती. यमुनोत्री येथे मुसळधार पावसामुळे यात्रेकरू अडकले. उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट. हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये मुसळधार पावसामुळे बियास नदीची पाणी पातळी वाढली. मंडी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी. अमेरिकेकडून भारताला पुन्हा नव्यानं टॅरिफ लावण्याची धमकी. भारत चीन रशियाची वारंवार मदत करत असल्याचा आरोप. भारतानं रशियाला मदत करणं बंद न केल्यास टॅरिफ लावला जाईल. अमेरिकेतील सिनेटर लिंडसे ग्राहम यांचा धमकीवजा इशारा. इलॉन मस्क यांचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा. अमेरिकेतील वन बिग ब्युटिफुल बिलचा एलॉन मस्क कडून विरोध. विधेयक पास झाल्यावर दुसऱ्याच दिवशी नवीन पक्षाची घोषणा करणार एलॉन मस्क यांची एक्स पोस्ट. भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीकडून कॅप्टन कूल नावाच्या ट्रेडमार्कसाठी अर्ज दाखल. धोनीच्या वकिलांकडून या वृत्ताला दुजोरा. धोनीला ट्रेडमार्क मिळाला तर अन्य कोणालाही या नावाचा वापर करता येणार नाही. मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.